कोणी फक्त आपल्याला रिजेक्ट केलंय म्हणून रडत बसू नका भावांनो. पहिले ती मुलगी असो किंवा मुलगा. आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचंय, खूप म्हणजे खूप. या छोट्या गोष्टींना, अरे जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं केलेलं असतं आणि आपण त्या एक अनोळखी व्यक्तीसाठी रडत बसतो. अरे 2 दिवस नाही झाले आपण बोललोय त्या माणसाशी आणि आपण त्यालाच पूर्ण आपलं आयुष्य समजून बसतो. अरे आपल्या आई वडिलांनी ज्याला आपल्याला लहानाचं मोठं केलंय, ज्यांनी आपल्याला चालायला शिकवले, त्याची आपल्याला कधी दया नाहीत की आपण आईला सहजच म्हणतो, आई जेवायला आण ग. आई आपल्याला काही न एक्सपेक्टेशन ठेवता आपल्याला ती आणून देते. का माझा मुलगा आहे, माझ्या मुलाने काही खाल्लं नसेल. आईची आपल्याला सतत कॉल असतात की माझ्या मुलाने काही खाल्लं का नाही. आणि आपण तिकडे 100 टाइम विचारत असतो, जेवलीस का जेवलीस का. पण आपण आईला विचारतो का की आई तू आज जेवलीस का? नाही विचारत. कारण की आपल्यासाठी जो करतो आपल्याला त्याची किंमत नसते भावांनो. आपले वडील रोज सकाळी उठून कामावर जातात का? कारण की आपल्याला त्यांना मोठं होताना बघायचंय आणि आपण एक मुलीसाठी आपण आपलं आयुष्य खराब करायला निघतो. कारण की तिने मला नकार दिला. अरे तुझ्याकडे काय की तिने तुला नकार दिले? तिने तुला नकार द्यायलाच पाहिजे होतं. भाई तू काही करत नाहीये मेन म्हणजे. आणि जेव्हा आपले आई वडील हॉस्पिटलमध्ये असतील, जेव्हा आपल्यावर प्रसंग येईल, तेव्हा त्यांच्या मागे कोण उभे राहणार आहे? आपल्यालाच उभे राहायचे. आणि आपण तेव्हा आपल्या खिशामध्ये हात घालून आपण बघू की आपल्या खिशामध्ये तर काहीच नाही. आपण कधी कामालाच गेलो नाही, आपण कधी पैसाच कमवला नाही, आपण कधी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. तर कोण करणार आहे? तर मी एकच गोष्ट सांगेन की ह्या गोष्टींपासून लांब राहा. कारण की भावा, जेव्हा पैसा नसतो ना, तेव्हा हा जग आपल्याला विचारत नसतो. 25च्या वरती जाल ना, तर तुम्हाला लुक्स तुमचे मॅटर नाही करणार. तुमच्या खिशामध्ये किती पैसा आहे ना, ते मॅटर करणार आहे. सो उठा आणि रील्स स्क्रोल करत बसू नका. जरा कामाला पण जा आणि पैसा कमावण्याकडे लक्ष द्या. ही रील तुमच्या मित्राला शेअर करा, जो सतत घरी पडलेला असतो आणि आपल्या आई वडिलांना सतत उलट बोलत असतो.